नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे। जिल्हा न्यायालय अंतर्गत अजून एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि यामध्ये तुम्ही 7वी उत्तीर्ण असाल तर फक्त अप्लाय करू शकतात। तर ही परमनंट पदांची पदभरती निघालेली आहे। सर्वजण यासाठी अर्ज करू शकतात। तर बघू शकता डिस्ट्रिक्ट कोर्ट नागपूरने मित्रांनो त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती ही जाहिरात दिलेली आहे। तुमचा कोर्ट असेल किंवा तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्या जिल्ह्याची अशी जाहिरात आल्यास तुमच्यापर्यंत नक्की माहिती शेअर केली जाईल। तर बघा, जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर यांच्या अंतर्गत ही जाहिरात आलेली आहे। तुम्ही महाराष्ट्रातून कुठूनही यासाठी अप्लाय करू शकतात। तर कुठलं पद आहे, पात्रता काय आहे, निवड कशी होणार आहे, अर्ज कसा करायचा आहे, संपूर्ण A to Z माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीही याची PDF फाईल दिलेली आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा तुम्ही डिस्ट्रिक्ट कोर्ट नागपूरच्या वेबसाईटवरून देखील ही जाहिरात पाहू शकतात। तर बघा, जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर यांच्या अंतर्गत या ठिकाणी परमनंट पदांसाठी या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत। या ठिकाणी जर आपण बघितलं तर दिनांक आहे 24 मार्च 2025 च्या सकाळी 11 वाजल्यापासून हे अर्ज उपलब्ध झालेले आहेत, सुरू झालेले आहेत। तो तुम्हाला अर्ज नमुना देखील त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतोय। पदाचं नाव असणार आहे सफाईगार। एकूण मित्रांनो रिक्त पदं आहेत 6, पुढील वर्षात रिक्त होणारी पदं आहेत 6, अशी टोटल 12 पदांसाठी ही जाहिरात देण्यात आलेली आहे आणि 3 पदं प्रतीक्षा यादीमध्ये ठेवली जाणार आहेत। तर 12 + 3 पदं या ठिकाणी आहेत, निवडीसाठी 12 पदं आणि वेटिंगसाठी 3 पदं। तर जवळपास 15 पदं या ठिकाणी असतील। 6 पदं जे आहेत या ठिकाणी डायरेक्टली पहिल्याच वेळ जसं ही सिलेक्शन प्रोसेस कंप्लीट होईल 6 पदांना या ठिकाणी नियुक्त केलं जाईल आणि पुढच्या 2 वर्षांमध्ये जी रिक्त पदं होतात त्याच्यामध्ये हळूहळू 6 पदांसाठी नियुक्ती दिली जाईल आणि 3 पदं जी आहेत या ठिकाणी तुमची वेटिंगसाठी ठेवली जातील, वेटिंगसाठी ठेवण्यात येणार आहेत। तर बघा, आता ही जी आहेत नियमाप्रमाणे सफाई पदासाठी तुम्हाला वेतन सरणी S1 असणार आहे। ग्रुप D प्रमाणे हे पद आहे, चतुश्रेणी पद आहे। 15,000 ते 47,600 पेमेंट आहे, प्लस याच्यामध्ये सर्व शासकीय भत्ते वगैरे तुम्हाला दिले जातात। पहिल्याच महिन्याचा पेमेंट तुमचा 20 ते 25,000 पर्यंत जाऊ शकतो, सर्व भत्ते वगैरे पकडून। तर ग्रुप D ची ही पोस्ट असणार आहे। तर बघा, आता यासाठी तुम्हाला अर्ज जे करायचे आहेत 11 एप्रिल 2025 पर्यंत, लास्ट डेट 11 एप्रिल 2025 आहे। अर्ज ऑफलाईन पद्धतीने आहे। तुम्हाला स्पीड पोस्टाने फक्त अर्ज पाठवायचे आहेत। कुठं पाठवायचे आहेत? प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, न्याय मंदिर, आकाशवाणी चौक, सिव्हिल लाईन्स नागपूर या ठिकाणी तुम्हाला या ॲड्रेसवरती फक्त स्पीड पोस्टाने अर्ज पाठवता येणार आहेत। बाय हँड अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, ईमेलद्वारे स्वीकारले जाणार नाहीत आणि साध्या पोस्टने देखील तुम्हाला अर्ज करायचा नाही, फक्त स्पीड पोस्टनेच अर्ज करायचा आहे। लिफाफ्यावरती सफाईगार पदासाठी अर्ज हे देखील स्पष्टपणे नमूद करायचं आहे। तर बघा, नियुक्ती व अल्पसूची सर्व अधिकार निवड समिती व जिल्हा सत्र न्यायालय नागपूर यांच्याकडे राखून ठेवलेले आहेत। म्हणजे तुमची पहिल्यांदा शॉर्ट लिस्ट लागणार आहे, त्याच्यानंतरच पुढील प्रोसेससाठी तुम्हाला बोलवलं जाईल। तर काय या ठिकाणी म्हटलेलं आहे याच्याबद्दलची माहिती आपण पाहूयात। सर्वात अगोदर लक्षात घ्या, सफाईगार हे पद आयसोलेटेड पोस्ट असून सदर पदास भविष्यात पदोन्नती संधी उपलब्ध नाहीत, ह्याची देखील तुम्ही नोंद घ्यायची। या पदासाठी प्रमोशन नसतं, फक्त सफाईगार हेच पद या ठिकाणी आयसोलेटेड पोस्ट आहे, पदोन्नती तुम्हाला भेटणार नाही। तर याच पदावरती तुम्हाला पूर्णपणे तुमची सेवा असणार आहे। तर बघा, आता पात्रता काय असणार आहे? शैक्षणिक अर्हता किमान तुम्ही 7वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे, म्हणजे 7वी पास तुम्हाला पाहिजे। उमेदवाराची शरीरयष्टी सदृढ असावी जेणेकरून त्या पदाकरिता कर्तव्य तो पार पाडू शकेल। उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता बोलता येणं आवश्यक आहे। अनुभव बघा, उमेदवारास शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा अनुभव असल्यास प्राधान्य दिलं जाईल। न्यायालयात काम करण्याचा असा अनुभव असल्यास विशेष प्राधान्य दिलं जाईल। या ठिकाणी अनुभव त्यांनी कंपल्सरी म्हटलेलं नाही, फक्त प्राधान्य त्या उमेदवारांना असणार आहे। लक्षात राहून द्या, कारण की निवड प्रक्रियेमध्ये तुमचे इंटरव्ह्यू देखील असणार आहेत। तर बघा, वय कसं असणार आहे या पदासाठी? 18 ते 38 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी आहे। मागासवर्ग उमेदवारांसाठी 18 ते 43 वर्षापर्यंत या ठिकाणी वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर बघा, पात्र उमेदवारांच्या अटी, उमेदवाराचे चारित्र्य वर्तणूक चांगली असावी, करार करण्यास सक्षम असावा, हे सर्व तुम्ही या ठिकाणी जाहिरातीमध्ये वाचू शकतात। यासाठी अर्ज शुल्क कसं असणार आहे बघा, सदर भरती प्रक्रियेसाठी अर्ज शुल्क 300 रुपये आहे। सर्व प्रवर्गांसाठी एवढं असेल, सर्व प्रवर्गांसाठी। अर्ज शुल्क हे डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट नागपूर यांच्या नावे काढलेले ₹300 ची पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट द्वारे या ठिकाणी स्वरूपामध्ये सादर करायचं आहे। बघा, तुम्ही पोस्टामधून ऑर्डर काढू शकता 300 रुपयाची किंवा बँकेतून DD डिमांड ड्राफ्ट देखील या नावाने काढू शकतात। तो तुम्हाला या ठिकाणी नॉन रिफंडेबल असणारे, अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही। निवड प्रक्रिया कशी असेल बघा, आता आलेल्या अर्जाची प्रथम तुमची छाननी केली जाईल, त्याची एक शॉर्ट लिस्ट लावली जाईल। तर
शॉर्टलिस्टमध्ये तुमचं नाव आलं तर जे शॉर्टलिस्टप्रमाणे पात्र उमेदवार असतील त्यांना पुढील प्रक्रियेत सामोरं जावे लागेल, ज्यामध्ये पहिल्यांदा तुमची प्रात्यक्षिक परीक्षा होईल. प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे. प्रात्यक्षिकमध्ये म्हणजे तुमचं आता सफाईचं पद आहे तर त्या संदर्भातलंच तुम्हाला डेमो या ठिकाणी द्यावा लागणार आहे. ते सांगतील त्या पद्धतीने त्या ठिकाणी स्किल टेस्ट तुमची होईल. त्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी होईल. म्हणजे शारीरिक क्षमतेविषयी तुम्हाला या ठिकाणी सफाई पदासाठी जी शारीरिक क्षमता आवश्यक आहे त्यानुसार चाचणी घेतली जाईल. 30 गुणाची प्रात्यक्षिक परीक्षा, 10 गुणाची शारीरिक क्षमता चाचणी होईल आणि मुलाखत घेतली जाईल. शेवटी तुमचा इंटरव्ह्यू होईल. 10 गुणाचा अशी मिळून 50 गुणांची या ठिकाणी ही एकूण चाचणी असणार आहे. यापैकी कमीत कमी पात्र होण्यासाठी तुम्हाला हे पुढे गुण दिले त्यानुसार गुण पडले पाहिजेत. प्रात्यक्षिक चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराला शारीरिक क्षमता चाचणीसाठी पात्र ठरवलं जाईल. बघा, आणि शारीरिक क्षमता चाचणी उत्तीर्ण झाला तरच तुम्हाला वैयक्तिक मुलाखतीसाठी पात्र ठरवलं जाईल. तर हे सर्व वरील पदांचे जे असणार आहे तुम्ही शॉर्टलिस्ट झालात तर सर्व वेळापत्रक वेळोवेळी nagpurdistrictcourt.gov.in ह्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध केलं जाईल. ही माहिती त्यांनी दिलेली आहे. अर्जासोबत पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट वगळता कोणतीही कागदपत्र जोडू नयेत. या ठिकाणी स्पेशली त्यांनी दिलं आहे अर्जासोबत सध्या कुठलीही कागदपत्राची आवश्यकता नाही. फक्त तुम्हाला अर्ज भरायचा आहे आणि त्यासोबत तुमची फीस भरायची आहे. ती या 2 स्वरूपामध्ये तेवढेच कागदपत्र जोडायचे आहेत. हे वगळता कोणतेही इतर कागदपत्र जोडायची नाहीत. अर्ज कसा करायचा लक्षात आलेला असेल. जे उमेदवार वैयक्तिक मुलाखतीसाठी पात्र ठरतील त्यांनी वैयक्तिक मुलाखतीसाठी येताना खालील कागदपत्राच्या प्रमाणे सेल्फ अटेस्टेड केलेल्या छायांकित प्रती सादर कराव्यात. तसेच सोबत मूळ प्रती तपासण्यासाठी आणाव्यात. तर हे डॉक्युमेंट कधी लागतील तुम्हाला? ज्यावेळेस तुमची मुलाखत या ठिकाणी साठी तुम्ही पात्र ठराल फायनल स्टेजसाठी, तेव्हाच तुमचे डॉक्युमेंट चेक केले जातील. काय काय डॉक्युमेंट लागतील त्याची यादी दिलेली आहे. याच्यामध्ये बघू शकता. जाहिरात प्रसिद्धीनंतरची असलेली 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेली चारित्र्य प्रमाणपत्र देखील पाहिजे. त्यांचा फोन नंबर, पत्ता देखील पाहिजे. तुमच्या गावामधील कोण ग्रामसेवक असतील, सरपंच असतील किंवा शहरामधील नगरसेवक असतील, आमदार असतील किंवा इतर कोणी मोठे ऑफिसर्स असतील ज्यांचा स्टॅम्प आहे, ज्यांची सही आहे आणि त्यांचा पत्ता, फोन नंबर देखील तुम्हाला द्यायचे. असे 2 वेगवेगळ्या प्रतिष्ठित व्यक्तींचे काय करायचे चारित्र्य प्रमाणपत्र देखील तुम्हाला द्यायचे. हे नंतर लागणार आहे, आता त्याची गरज नाहीये. आता कुठलेच डॉक्युमेंट तुम्हाला यापैकी लागणार नाहीत. फक्त तुम्हाला DD काढून अर्जासोबत फीस फक्त जोडायची आहे. अतिरिक्त सूचना दिलेल्या आहेत या ठिकाणी बघा. जसं की सफाईगार पदासाठी 7वी मधील गुण नमूद करणं अनिवार्य असेल. जर उमेदवार इयत्ता 7वीची परीक्षा उत्तीर्ण असेल आणि पुढील उच्च अर्हता उदाहरणार्थ 10वी 12वी असेल, उमेदवाराकडे इयत्ता 7वीचे गुणपत्रक नसेल तर उमेदवाराने अर्ज भरताना इयत्ता 7वी करता काल्पनिकरित्या 50% गुण उदाहरणार्थ एकूण 100 गुणांपैकी 50% गुण प्राप्त नोंद अर्जामध्ये शैक्षणिक अर्हता रखान्यात करावी. बघा, 7वीचं तुमच्याकडे सर्टिफिकेटच नाहीये, तुम्ही 7वी उत्तीर्ण आहात तर तुम्हाला काल्पनिकरित्या 50% गुण त्या ठिकाणी भरायचे आहेत. ते रकानामा जो आहे तो ब्लँक सोडायचा नाही. जर तुम्ही 10वी 12वी उत्तीर्ण आहात, 7वी नंतर पुढचं शिक्षण घेतलेलं आहे तरच ते, नाहीतर तुमचं 7वी नंतर शिक्षण झालेलं नाही तर 7वीचं मार्कशीट कंपल्सरी आहे. ठीक आहे, तर ही एक माहिती महत्त्वाची आहे 7वी उत्तीर्णवरती ही परीक्षा असल्यामुळं. तर अर्जदारांना कशा पद्धतीने माहिती भरायची बघा. शैक्षणिक पहिल्यांदा 7वी 10वी 12वी आणि त्यानंतर या ठिकाणी पुढं काय तुमचं जे शिक्षण झालेलं आहे, पदवी झालेली आहे, इतर काय शैक्षणिक पात्रता आहे ती नमूद करायची. तर अशा पद्धतीने ही माहिती भरायची आहे. उमेदवाराने पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट नंबर आणि त्याचा दिनांक अर्जात नमूद करावा. सदरहू मूळ पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट अर्जासोबत जोडावे. हे देखील तुम्हाला फीस भरलेले मूळ अर्जासोबत जोडायचं आहे. एकापेक्षा जास्त अर्ज सादर केल्यास शुल्कासह उमेदवाराचा शेवटचा अर्ज विचारात घेतला जाईल, हे लक्षात घ्या. सदरहू पदे जशी रिक्त होतील त्यानुसार नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येतील. हे पुढची गोष्ट आहे. त्यानंतर बघा, उमेदवाराने अर्ज नमुना जिल्हा व सत्र न्यायालय नागपूरच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून घ्यावा. केवळ A4 आकाराच्या चांगल्या दर्जाच्या कागदावर सुस्पष्टपणे टंकलिखित आगर संगणकीकृत टायपिंग करून दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत त्याआधी स्पीड पोस्टाने पोहोचेल अशा पद्धतीने पाठवायचा आहे. बघा, तुम्ही अर्ज जो आहे टंकलिखित करू शकतात, संगणकावरती असेल किंवा टायपिंग करून अर्ज या ठिकाणी तुम्ही देऊ शकतात. A4 साईजच्या आकाराच्या याच्यावरती तुम्हाला अर्ज जो आहे तो द्यायचा आहे, हे लक्षात घ्या. नवीन तुमचा पासपोर्ट साईज आकाराचा फोटो देखील त्या ठिकाणी लावायचा आहे. त्याचसोबत बघा, तुम्ही इतर कुठं एखाद्या कार्यालयात या ठिकाणी जॉबला वगैरे असाल तर ना हरकत प्रमाणपत्र देखील तुम्हाला घ्यायचं आहे. त्याचसोबत बघा, उमेदवाराने आपला अर्ज विभाग प्रमुख किंवा कार्यालय प्रमुख यांच्यामार्फत पाठवण्याची आवश्यकता नाही, लक्षात घ्या. तर मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळेस हे मूळ प्रमाणपत्र सादर करणं गरजेचं आहे, हे लक्षात राहू द्या. तर ह्याच्याबद्दल देखील माहिती आहे. इतर काय आवश्यक सूचना आहेत अजून भरपूर साऱ्या त्या दिलेल्या आहेत, तुम्हाला जाहिरातीची लिंक
डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले, तिथून तुम्ही पाहू शकतात. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. बघा, हा अर्ज नमुना आहे अशा पद्धतीने, आणि शेवटी तुम्हाला चारित्र्य दाखल्यासाठी देखील प्रमाणपत्र दिलेले आहेत. ते सध्या तुम्हाला लागणार नाहीत, मुलाखतीस पात्र ठरल्यानंतरच तुम्हाला ते द्यायचे. जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकानंतरचे हे तुम्हाला घ्यायचे आहेत, हेही लक्षात राहू द्या. तर संपूर्ण माहिती दिलेली आहे. याबद्दल तुम्हाला अर्ज कसा भरायचा अजून डिटेलमध्ये त्याबद्दल माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये एस म्हणून टाईप करा, त्याच्यावरती व्हिडिओ बनवून नक्की तुम्हाला माहिती दिली जाईल. याबद्दल जे पण प्रश्न असतील कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील अपडेट्ससाठी येणाऱ्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.